राज्याचा नेता? आता तो शेवटी वरिष्ठ पातळीवर होणारा निर्णय आहे। खरं म्हटलं तर प्रत्येकाने आपल्या आपली ताकदीच्या अनुसार जिल्हानिहाय आमच्या फडणवीस साहेबांनी आमच्या प्रदेशाध्यक्ष साहेबांनी आमच्याकडे आढावा घेतलेला आहे। सगळं स्वातंत्र्य जिल्हा पातळीवर युती करण्याचं नाही करण्याचं सगळं स्वातंत्र्य त्या जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर सगळ्यांना दिलेलं आहे। म्हणून मला विश्वास आहे कोणी आम्ही स्वबळावर लढलो काही मैत्रीपूर्ण लढलो शेवटी जिंकणार महायुतीच आहे। कारण का निकालानंतर सगळ्यांना एकत्रच यायचं आहे। आज अगर मैत्रीपूर्ण कुठे लढलो आणि निकाल आल्यानंतर आम्ही सत्तेमध्ये एकत्र असल्यामुळे उद्याही एकत्रच असणार आणि म्हणून मला असं वाटतं वरिष्ठ पातळीवर जो निर्णय दिला गेलेला आहे त्यानुसार आम्ही सगळेजण निवडणुका लढवण्यासाठी सज्ज आहोत। महायुतीतील आमदारांना 5 कोटीचा निधी प्रत्येकी दिलेला आहे, तो लाच असल्याचं संजय राऊतांनी वक्तव्य केलंय। असं आहे ज्याचा घर आणि आयुष्य या लाच असो किंवा अंडर द टेबल असो घुसखोरी असो दरोडे असो गरिबांची खिचडी चोरी असो ह्याच्यावरच ज्याचं चालत असेल त्याला सगळं लाख चोर त्याला सगळे हात वाटतात। स्वतः खासदार आहे, खासदार फंड वापरतो की नाही स्वतः खासदार म्हणून तसंच प्रत्येक आमदाराला आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी अगर महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अगर 5-5 कोटी मिळत असतील जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये ते त्यांच्या मतदारांची सेवा करत असेल करायला संधी भेटत असेल तर संजय राऊतांच्या पोटामध्ये आणि चुकीच्या जागी दुखण्याचं काय कारण नाही। महेश कोठारे हे आपल्या सुनेला वाचवण्यासाठी कुठेतरी भाजप आणि पंतप्रधानांचं कौतुक करतात असं किशोरी पेडणेकर म्हणतात। नाही मी काय ऐकलेलं नाही आहे त्यांचं वक्तव्य मी काय अजून ऐकलं नाही। ऐकल्यानंतर त्याबद्दल बोलू। वसई विरार येथील एका किल्ल्यावर शिवरायांच्या वेशामध्ये असलेल्या तरुणाला परप्रांतीय व्यक्तीने फोटो काढण्यास नकार दिलेला आहे, यावरून तो व्हिडिओ व्हायरल होतो। असं आहे की छत्रपती शिवरायांच्याच भूमीमध्ये आपण सगळेजण राहतो म्हणून त्या ज्यांनी विरोध केला ज्यांनी काही तिथे अरेरावी केली असेल त्या लोकांना जे काही धडा शिकवायचा असेल आमचे शिवप्रेमी एक निश्चित पद्धतीने शिकवतील। शेवटी शिवरायांच्या वेशामध्ये कोणी असेल तर त्या बाबतीत त्या व्यक्तीचा सन्मानच करायला पाहिजे, पण ती ॲक्च्युअल परिस्थिती तिथे काय झाली हे मला माहीत नाही। निश्चित पद्धतीने चौकशी करून त्या बाबतीमध्ये मी माझं मत व्यक्त करेन। पुण्यातील शनिवार वाडा